धन्यवाद. धन्यवाद राजा येशू. धन्यवाद प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद. आत्म्यात काय बोलतो प्रभू ते ऐकून. प्रभू पवित्र आत्मा आहे व तो जागृत सदैव असतो. आम्ही डोळे बंद करून आत्म्याचे ऐकावे. प्रभू म्हणतो त्यांना मी निवडले, त्यांच्यावर मी खूप प्रेम करतो. प्रभू म्हणतो त्यांच्या अवगुणांचा मी निषेध करतो, त्यांना शिक्षा करतो, त्यांचे दुःख मी काढून टाकतो. देवा माझ्या बरोबर तू आहेस. प्रभू परमेश्वर आम्हाला खूप खास म्हणतात. देवाच्या नजरेत आम्ही मोठे झालो म्हणून देव शिक्षा करतो. आणि धन्यवाद प्रभू परमेश्वरा, मला क्षमा कर, आम्हावर दया कर. प्रभू म्हणतो मी तुझ्या हृदयात दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याबरोबर आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन. प्रभू आपल्याकडे कोणत्याही प्रहरी येऊ शकतात, कोणत्याही क्षणी प्रभू परमेश्वर येऊ शकतात. क्षणार्धात येऊन जातील, पण आम्ही प्रभूच्या सेवेत आहोत. प्रभूची प्रचिती सारखी येत असते, चमत्कार होत असतात. सारी प्रभूच्या जवळ आहे. प्रभू येणार तर आम्हाला कळेलच. तयारी कर, येशू आनेवाला है. तयारी कर, येशू आनेवाला है. आपल्या ज्ञानाचा दिवा पेटवा, त्याच्यात भक्तिभावाचं तेल घाला, दिवा प्रज्वलित ठेवा. प्रभू येणार. हालेलुया. प्रभू आम्ही सारे तुझे स्वागत करतो. आम्हावर दया कर. धन्यवाद. धन्यवाद. हृदयात भरोसा विश्वास भरूया. देवाच्या सिंहासनाकडे ध्यान लावूया. प्रभू येतील व ते सिंहासनावर विराजमान होतील. आणि धन्य धन्य येशू राजा. देवापासून दूर जाऊ नका, हरू नका. देवाकडे या. देव तुमची लढाई लढेल. घाबरू नका, व्याकुळ होऊ नका, जागृत राहा. बंद दरवाजे तुमच्यासाठी उघडतील. आशा ठेव प्रभूवर. चिंता करू नका. आराधना करा. आनंदाने प्रभूमध्ये मगन राहा. परमेश्वराच्या घरात अंगणात लावलेले आम्ही वृक्ष आहोत. परमेश्वर आम्हाला वाढवेल. आम्ही खजुरासारखे रस भरीत राहू, टवटवीत राहू. आमचा विरोध होऊ दे, अडचणी येऊ देत. जगातील बोलतील, परिस्थिती अडचणी असली तरी परमेश्वराने आम्हाला सोडवले. आनंदी राहायला सांगितले तर कोण काय करेल. धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया. आमीन. धन्यवाद पिता परमेश्वर. येशू राजा धन्यवाद. हालेलुया.